आज सकाळी पहाटे या आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठामध्ये सकाळी 5 वाजता काकड आरतीला सुरुवात झाली। त्यानंतर सकाळी 7 वाजता या ठिकाणी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक सोहळा पार पडला। त्यानंतर या ठिकाणी गणेश याग झाला आणि दुपारच्या महाप्रसादानंतर आता या ठिकाणी दैनंदिन आरती जी आपली स्वामी सेवेकरांची असते ती या ठिकाणी पार पडलेली आहे। थोडासा लाईटच्या व्यत्ययामुळे आपण हा कार्यक्रम थोडासा उशिराने चालू करतोय, तरी सुद्धा या ठिकाणी आज आपल्या या कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आणि आपले गुरुमाऊली परमपूज्य दादा महाराज दामले या ठिकाणी आलेले आहेत। मी दादांना विनंती करतो की कृपया आपण स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। समवेत आलेल्या सौभाग्यवती दामले वहिनी यांना देखील मी गुरुमाऊलींना विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। समवेत आलेले आमचे ज्येष्ठ सेवेकरी आबा मोरजकर, मी आबांना देखील विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी स्टेजवर आसनस्थ व्हायचं आहे। लगेचच या ठिकाणी आपला हा जो प्रबोधनाचा जो कार्यक्रम आहे तो पार पडणार आहे। एकदा या कार्यक्रमाची सुरुवात होते आणि सुरुवातीला आपण या ठिकाणी हा सत्कार सोहळा, छोट्याखानी सत्कार सोहळा या ठिकाणी पार पाडतोय। मी सर्वप्रथम विनंती करतो, ज्यांनी या मंदिरासाठी आपलं आईवडिलांच्या नावाने आपलं जे घर होतं ते या मंदिरासाठी अर्पण केले ते श्री आत्माराम चव्हाण, मी यांना विनंती करतो की आपण गुरु महाराज दादा महाराज दामले यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे। शाल श्रीफळ देऊन आपण या ठिकाणी दादांचं स्वागत करायचं आहे। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुवर्य परमपूज्य दादा महाराज की जय। धन्यवाद। यानंतर आमच्या तळा शहराच्या नगराध्यक्षा सन्माननीय माधुरीताई गोलप, मी यांना विनंती करतो की आपण सौभाग्यवती दामले माऊली यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे। शाल आणि श्रीफळ देऊन स्वामी समर्थ महाराज की जय। यानंतर आपले ज्येष्ठ सेवेकरी खूप वर्षापासून आपल्या सोबत आहेत, या स्वामी समर्थांना गुरुवर्य परमपूज्य अण्णा माऊली आणि त्यांना घेऊन येण्यापर्यंत ज्यांचं सहकार्य आहे ते आमचे जुने ज्येष्ठ स्वामी सेवेकरी आबा यांचं स्वागत। मी श्री राजनदादा घोलप यांना विनंती करतो की तुम्ही आबांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे। धन्यवाद। तसेच हळलाल साहेब यांचं स्वागत तानाजी मालोरे आजच्या आरतीचे यजमान श्री तानाजी दादा मालोरे यांनी श्री हळलाल साहेब यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद। यानंतर आपल्या या मंदिर उभारणीमध्ये बऱ्याच स्वामी सेवेकरांनी आपला सहभाग या ठिकाणी दर्शविला होता। मात्र सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा आपण काम करत होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचं
आपल्याला या ठिकाणी मदत करणारे दाते होते, पण एक वेळ अशी होती की आमच्याकडे पैसे कमी पडत होते आणि आम्हाला मुंबईसारख्या ठिकाणी टाईल्स खरेदी करायची होती आणि त्याकरता आम्हाला स्वामींनी त्यांचे सेवेकरी लगेचच उपलब्ध करून दिले. मी श्री जितेंद्र शिर्के साहेब फायर ब्रिगेडचे अधिकारी आहेत ते. मी आपणास विनंती करतो की आपण स्टेजजवळ यायचं आहे आणि मी गुरुवर्य दामले महाराज यांना विनंती करतो की आपण श्री जितेंद्र शिर्के साहेब यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करायचं आहे. एकदा जोरदार टाळ्या वाजवायचे सर्वांनी. जय. धन्यवाद शिर्के साहेब, आपण या ठिकाणी एवढ्या लांबून नवी मुंबईतून ते आज प्रवास करून आपल्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत. मी पुन्हा एकदा स्वामी सेवेकरांना म्हणून त्यांचं एकदा जोरदार स्वागत होऊ द्या. धन्यवाद धन्यवाद. यानंतर त्यांच्या समवेत आलेले श्री नितेश पाटील साहेब फायर ब्रिगेडचे हे देखील अधिकारी आहेत. मी आपणास देखील विनंती करतो की आपण देखील, मी गुरुमाऊलींना विनंती करतो की आपण या ठिकाणी त्यांचं स्वागत करायचं आहे. यानंतर जिथून सुरुवात केली आणि सुरुवात कुणापासून करावी या स्वामी सेवेकरांची तळ्यातून अशा मी विनंती केली आणि योगायोगाने माझ्या असलेल्या पक्षकार आणि स्वामी सेवेकरी सौ गीता भादेकर मॅडम, मी आपणास विनंती करतो की आपण स्टेज जवळ यायचं आहे की आपण निघालो आणि आपण आपल्या सुरुवात करून दिली होती त्या स्वामी सेवेकरांच्या दानाची, तर आपण कृपया स्टेज जवळ यावं असं मी विनंती करतो. क्षणाचाही विलंब न करता मी फक्त शब्द टाकला की आम्ही स्वामींचा असा कार्यक्रम सुरू करतोय. मॅडम आपलं सहकार्य काय? क्षणाचाही विलंब न करता त्यांनी 10,000 रुपये त्या ठिकाणी डोनेशन दिलं होतं. मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आमच्या तळा शहराचे तालुका प्रमुख सन्माननीय प्रदुम ठसाळ साहेब इथं आलेले आहेत, त्यांचं देखील मी स्वागत या ठिकाणी करतो. तसेच तळा शहराचे शहर प्रमुख श्री राकेश शेठ वडके आपण आलेले आहेत, आपण देखील इथं स्वागतासाठी यायचं आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामी मार्गातील ज्येष्ठ अधिकारी पुण्याहून इथे आलेले आदरणीय नगरकर काका यांना मी इथे विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यावं. मी जोशी काकांना विनंती करतो की आपण नगरकर काकांना इथे घेऊन यावं. श्री स्वामी समर्थ. मी चेतन चव्हाण साहेबांना मी विनंती करतो की आपण नगरकर काकांचा सन्मान करावा. चेतन चव्हाण साहेब. श्री स्वामी समर्थ. कार्यक्रमाची सुरुवात आपण गायन सेवानी करूया. प्रार्थना असेल. भरत चव्हाण साहेब आपण सुरुवात करावी. कार्यक्रमाची सुरुवात आपण सामुदायिक प्रार्थनेने घेऊ. सगळ्यांनीच म्हणायचं आहे, गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. इच्छितदाता सकल कार्य सिद्ध करता
सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा। श्री
राणेच्या वाडीच्या सेवेकरांनी अरे राणेच्या वाडीच्या सेवेकरांनी मंदिर बांधलं छान, कसं मंदिर बांधलं छान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझ गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझ गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान. राणेच्या वाडीच्या सेवेकरांनी राणेच्या वाडीच्या सेवेकरांनी मंदिर बांधलं छान, कसं मंदिर बांधलं छान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो मी गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान. सेवा करती महिला साऱ्या ठेवून ओठात स्वामी नाम, ठेवून ओठात स्वामी नाम, ठेवून ओठात स्वामी नाम, सेवा करती महिला साऱ्या ठेवून ठेवून ओठात स्वामी नाम, 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 ठेवून ओठात स्वामी नाम. एक सुरात गाती आरती आळविती हो छान, आळवितो छान, आळवितो छान, एका सुरात गाती आरती आळविती ती छान, छान, आळविती छान. जप माळती हाती घेऊन, जप माळती हाती घेऊन करती स्वामींचं स्मरण, करती स्वामींचं स्मरण, पुन्हा पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान. राणेच्या वाडीच्या सेवेकरान, राणेच्या वाडीच्या सेवेकरांनी मंदिर बांधलं छान, कसं मंदिर बांधलं छान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो स्वामी गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो स्वामी गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो स्वामी गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो पुन्हा गुणगान, पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान, पूर्व पुण्याईच्या सत्वान गातो तुझे गुणगान. सारे सेवे करी करती स्वामींचे भजन, स्वामींचे भजन, स्वामींचे भजन, सारे सेवे करी करती माझ्या स्वामींचं गुणगान, माझ्या स्वामींचे भजन, माझ्या स्वामींचे भजन. टाळ वाजे टिपळी वाजे, टाळ वाजे
जबरदस्त गायन झालं इथे. बरोबर की नाही? टाळ्या वाजल्या पाहिजे का नको? आणि मग ह्याची बक्षिशी पण पाहिजे का नको? सद्गुरू भरत चव्हाणजींना बक्षिशी देत आहे तिथे. या भरतजी. आणि हा सगळ्यात मोठा सन्मान होता इथे. आपल्या कोणाची इच्छा असेल तर आपण सुद्धा अशा प्रकारे त्यांना बक्षिसे देऊ शकता. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. भरत चव्हाणजींना माझ्यातर्फे सुद्धा मी त्यांना बक्षिसे देत आहे. आभा मोरजकर सुद्धा बक्षिसे देत आहेत. आपल्याला कोणालाही द्यायचं असेल तर आपण इथं पुढे यावं मी आवाहन करतोय. देऊळगाचा चॅनलचे समीरजी काटोटे ते सुद्धा इथं बक्षिसे देत आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचं हे बक्षिसीचं स्वागत व्हायला पाहिजे. शैलेश सुतारजी बिजापूर त्यांच्याकडनंही बक्षिसी आहे. श्री स्वामी समर्थ. काही मनोगत आणि काही मनातली इच्छा म्हणजेच मनोगत आबांच्याकडे मी माईक देतो. स्वामी मी आपला जास्त वेळ घेणार नाही कारण आपण सगळ्याजण दादाचं प्रबोधन ऐकायला खूप उत्सुक आहात. परंतु एक थोडंसं मला असं वाटतं की या स्टेजवर बसल्यानंतर मला फार पुऱ्या जुन्या आठवणी येतात. माझे बरेचसे जुने सेवेकरी या ठिकाणी आलेले आहेत. तर मी दादांजवळ माझी इच्छा बोलून दाखवली आणि दादाही मला म्हणाले की आपण ठीक आहे. तर या ठिकाणी मी काही नावं घेणार आहे. त्या जेव्हा गुरुवारी अण्णा या ठिकाणी होते या मठामध्ये आम्ही यायचो. इथेच या स्टेजवर कार्यक्रम व्हायचा. आपल्या सगळ्या लोकांना त्याची कल्पना आहे. तर आज बऱ्याच वर्षांनी मला माझे सर्व जुने काही ठराविक केंद्रप्रमुख या ठिकाणी आज भेटले आणि मोठ्या आशेने ते आज या ठिकाणी जमले की त्यांना असं वाटलं की खरोखरच हा जो कार्यक्रम आजचा आहे आपण निश्चित त्याला उपस्थित राहिलं पाहिजे आणि त्यासाठी ही सर्व मंडळी या ठिकाणी आली. मी जे या ठिकाणी मला भेटले त्याची मी नावं घेतो आहे. त्यातल्या प्रत्येक केंद्रप्रमुखांनी ज्यांचं नाव घेईन त्यांनी म्हणजे या ठिकाणी यायचं आहे आणि दादा महाराजांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारायचं आहे. सर्वप्रथम मी नाव घेतो आपल्या बोरवर हवेलीचे आमचे जुने सेवेकरी शेलार दादा. त्यांनी कृपया या ठिकाणी यावं. त्यानंतर इंदापूरवरून आमचे जुने सेवेकरी दिलीप नवगणे या ठिकाणी आलेले आहेत. त्यानंतर आमच्या गिरण्या केंद्राचे कैलास पायगुडे या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर वावे दिवाळी केंद्रातून प्रमोद सावंत या ठिकाणी आलेले आहेत. ते थांबले असतील तर त्यांनी कृपया यावं. त्यानंतर आपल्याला कल्पना आहे पळसगाव आपल्या माणगाव तालुक्यातलं पळसगाव आहे. पळसगाव केंद्रातून माझे जुने सेवेकरी मनोहर कांबळे या ठिकाणी आलेले आहेत. ते आता सगळं त्या केंद्राचं काम त्यांच्याकडे आहे. खरं ते सगळं भाऊसाठी पाहायचे पण आता भाऊसाठी आजारी असल्यामुळे सर्व काम हे आता मनोहर कांबळे पाहतात. मी त्यांना विनंती करतो की आपण त्यांचं श्रीफळ स्वीकारावं. त्याचबरोबर इंदापूर केंद्रातून दळवी आलेल्या होत्या. आपण असं तर या. त्यानंतर पिठसई केंद्रातून पैठणकर आले होते. पिठसई केंद्राचे केंद्रातून पैठणकर या ठिकाणी आले होते. आपण असाल तर कृपया या. त्यानंतर वरसगाव केंद्रातून श्री राजीवले आलेले आहेत. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करूया आपण.
त्यानंतर खरसांबळ्याहून काही मंडळी या ठिकाणी आलेली आहे. त्यांच्यापैकी ग्रामस्थांपैकी एकाने कुठेतरी यावं ही दादा महाराजांची इच्छा आहे की त्यांनी त्यांची इच्छा या ठिकाणी दादांना बोलून दाखवली की त्यांना त्या ठिकाणी नवीन केंद्र सुरू करायचं आहे. आणि दादा महाराजांची कीर्ती ऐकून त्यांनी या ठिकाणी दादांना विनंती केलेली आहे. त्याचबरोबर तळेगावातील आपले तळ्यातील सर्वजण म्हणजे माझे तसे ते जवळचे स्नेही आहेत. किशोर पितळेंना मी विनंती करतो की आपण या ठिकाणी यावं आणि दादांच्या हस्ते श्रीफळ स्वीकारावं. निजामपूरवरून सिंदकर आलेले आहेत, त्यांनी कृपया यावं. श्री स्वामी समर्थ. आज शुक्रवार दिनांक 4 एप्रिल 2025 इच्छितदाता श्री स्वामी समर्थ मठ राणेची वाडी तळा राणेची वाडी प्रथम वर्धापन दिन सोहळा अगदी पहाटेपासून इथं कार्यक्रम संपन्न झालेले आहेत. आणि आत्ताचा जो अत्युच्च क्षण जो आहे ते म्हणजे सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन. सर्व स्वामी भक्त हो, मनुष्य म्हटलं की त्याला अडचणी येतात. असा मनुष्य नाही की ज्याला अडचण नाही, असा मनुष्य नाही की त्याला समस्या नाही, आणि अशी कुठलीही समस्या नाही की त्याला उपाय नाही. सद्गुरू दादा महाराज इथं आले. सकाळपासून साधारणतः 11 वाजता सद्गुरूंचं आगमन झालं. 11 वाजल्यापासून सर्व स्वामी भक्त सद्गुरूंना भेटत होते. प्रत्येकाच्या समस्या ज्या होत्या ते स्वामी भक्त सद्गुरूंच्या समोर मांडत होते आणि सद्गुरू त्याची उत्तरं देत होते, समस्या निवारण करत होते, काही उपाय सांगत होते. कसं असतं की मगाशी मी म्हटल्याप्रमाणे की मलासुद्धा कुठली तरी अडचण आहे, मग माझ्या अडचणीचं निवारण व्हायला पाहिजे. तर हे निवारण इथं होण्यासाठी पहिल्यांदा 2, नंतर 4, नंतर 10 असं भक्तांची संख्या वाढतच गेली. आणि सद्गुरू कधीच नाही म्हणत नाही कोणाला. आता वास्तविक कसं प्रसाद घ्यायची वेळ होती, पण तरीसुद्धा भक्तांची संख्या वाढत होती आणि सद्गुरू म्हणत होते नाही, पहिल्यांदा अण्णांनी जे सांगितलेलं आहे, प्रथम स्वामी सेवा, स्वामी सेवा आपण प्रत्येक सेवा करतो ती स्वामी सेवाच करतो. आणि सद्गुरू दादा महाराज म्हणतात मी जी ही करतो ती स्वामी सेवाच आहे. आणि मग प्रथम स्वामी सेवा आणि नंतर मग भोजन. मग असं करत करत काय झालं, 3:30 वाजले, 4 वाजायला आले. आपला पुढचा कार्यक्रमही होता हा इथला. मग नंतर मग आपल्या लाईटनी कृपा केली आपल्यावर. हो. आणि परत पुन्हा काही स्वामी भक्त आले सद्गुरूंशी भेटायला. तरीसुद्धा अजून असे काही स्वामी भक्त इथं आहेत की ज्यांच्या समस्या आहेत, त्यांचं निवारण सद्गुरूंच्याकडनं अजून व्हायचं आहे. पण आपल्या सर्व स्वामी भक्तांना मी एक शब्द देतो इथं, स्वामी समर्थांना स्मरून इथं शब्द देतो की सद्गुरू दादा महाराजांचं प्रबोधन हे म्हणजे प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर आहे. आज वाटल्यास तुम्ही इथं पडताळून पहा, तुमचे प्रश्न जे आहेत ते तुम्ही तुमच्या मनात धरा आणि सद्गुरूंचं प्रबोधन सुरू होईल. आणि त्या प्रबोधनातून तुम्हाला प्रत्येकाला आपापल्या प्रश्नाचं उत्तर 100% मिळेलच. प्रबोधन हे त्यासाठीच असते. दर गुरुवारी पुण्यामध्ये आरती, महाआरती होती आणि त्यानंतर सद्गुरूंचं प्रबोधन होतं. त्यावेळेससुद्धा मी बऱ्याच जणांना सांगितले की बाबा सद्गुरू गुरुवारी आपल्याला भेटत नाहीत, इतर वेळी ते आपल्याला प्रत्येक वेळी अवेलेबल असतात, उपलब्ध असतात. तर तरीसुद्धा गुरुवारी काहींचे प्रश्न असतात, तर ते प्रश्न त्यांचे सद्गुरूंच्या प्रबोधनातून क्लिअर होतात, त्यांना प्रश्नाची उत्तरं मिळतात.
आणि हे असे बरेच मला अनुभव आलेले, मला बरेच जण त्यांनी सांगितलं की आमच्या प्रश्नाची उत्तर मिळालेत आणि ह्याचीच प्रचिती आज आपल्याला इथं बघा. ज्यांना सद्गुरूंना भेटता आलं नाही त्यांचे प्रश्न आपण बघा आणि नंतर वाटल्यास मग तुम्ही शेळके साहेबांना किंवा आत्माराम चव्हाण किंवा भरत चव्हाण यांना भेटा आणि आपण सांगा. श्री स्वामी समर्थ. आता मी अधिक वेळ न घेता सद्गुरूंना मी विनंती करतो, आपलं प्रबोधन म्हणजे अर्थात अमृतवाणी. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज. आता श्री स्वामी समर्थ. आज 1 वर्षापूर्वी इथं आलो राण्याची वाडी आणि गुरुवारी अण्णांचं जे स्वप्न होतं, प्रत्येक खेडेगावातनं प्रत्येक वाडीतनं स्वामी मंदिर असावं, स्वामी नाम सगळीकडे पोचावं, त्या स्वप्नाचा एक भाग, एक त्याचा आपण एखादा अंश हा 1 वर्षापूर्वी इथे राण्याच्या वाडीमध्ये साकार झाला. तो या इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मंदिर या मठामुळं. इच्छित दाता श्री स्वामी समर्थ मंदिर हे नाव कसं मिळालं, कसं द्यावं? गुरुवारी अण्णांनी सांगितलेला जो मंत्र होता, जो आपण सुरुवातीला सामुदायिक प्रार्थनेच्या नंतर आपण घेतला की इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता सकल दुःख हरता श्री स्वामी समर्थ नमो नमः स्वाहा. आपल्या मनामध्ये जी इच्छा असेल ती देणारा, आपलं सगळं मंगल करणारा, आपली जी दुःख हरणारा असा एकच देव आहे. कलियुगामध्ये एकच देव आहे आत्ता, तो आहे श्री स्वामी समर्थ. अशा स्वामींचं मंदिर इथे 1 वर्षापूर्वी उभं राहिलं, स्वामी मूर्तींची प्रतिष्ठापना झाली आणि आज त्याचा पहिला वर्धापन दिन आहे. आणि या संपूर्ण वर्षभरामध्ये इथल्या सेवेकरांनी जी स्वामी सेवा केली त्याचा हिशेब आत्ता इथे मला दिला. श्री स्वामी समर्थ हा जप एकंदरीत इथे वर्षभरामध्ये 7,88,400 एवढी जपसंख्या झाली. आणि इच्छित दाता सकल कार्य सिद्ध करता हा जो मंत्र आहे त्याची संख्या झाली 1,09,500. ह्या सगळ्या सेवेकरांच्या करता एकदा जोरदार, खूप जोरदार टाळ्या. एखादं केंद्र सुरू करणं सोपं आहे, एखाद्या मार्गामध्ये स्वामी मार्गात तर येणं सोपं आहे, जाणं तर आणखीन सोपं आहे. आता आपण बऱ्याच ठिकाणी असं बघतो की काही नवीन हॉटेल्स किंवा एखादा नवीन उद्योग सुरू होतो, 8 दिवस त्याचे ते 9ला म्हणतो, 9 दिवस फार तर चालतात, साधारण 1 महिनाभरामध्ये बंद पडतात. एखादं केंद्र सुरू केल्यानंतर ते केंद्र पुढं सुरू राहावं आणि त्याचा वर्धापन दिन साजरा व्हावा इतपत जर का सेवेकरांची तळमळ असेल तरच ते शक्य होतं. सगळे करता करविता महाराज आहेत, अण्णांची पुण्य आपल्या पाठीशी आहे, आमचं मार्गदर्शन आहे. पण जर का सेवेकरांचीच काही तयारी नसेल काही करायची, स्वतःही काही केलं पाहिजे तर देवसुद्धा मदत करतो. म्हणजे बऱ्याच वेळा असं लोक म्हणतात असेल हरी तर देईल खाटल्यावरी. काय काळात तेही घडतं, देव तसं पण देतो, पण मग आपली पुण्य तेवढी आहे का ही पहिली बघितले पाहिजे. आपली पुण्य आपल्याला माहिती नाही, पुण्य कोणाला माहिती असते? गुरूंना माहिती असते. पुण्याचा जर का दोष घालवायचा असेल तर गुरु त्यांच्याशिवाय पर्यायच नाही आपल्याला. गुरु जे सेवा देतील ते तर गुरूंना माहिती असते ह्याला काय सेवा द्यायची, ह्याला किती झेपेल. जेव्हा आमच्याकडे पुण्यामध्ये काही मंडळी येतात विचारायला, अगोदर सुरुवातीला मी त्यांचं कुठं नोकरीला आहेत, कुठं काम करतायत, तुम्हाला वेळ कसा असतो त्याप्रमाणे मी त्यांना सेवा देतो. छोटीशी सेवा दिली तरी त्यांची काय काळ अपेक्षा खूप असते. मला एवढंच कसं लिहून दिलं, मग अजून काही मोठं नको का काही करायला? पण एकाच जर का एका ओळीच्या मंत्राने तुझं काम होत असेल तर तुला पानभर लिहून देण्यात काय अर्थ नाही तो. मग असं होतं की पानभर लिहून दिलेलं आहे, मग ते कधी एकदा उरकतंय,
2-4 दिवस जरा सुरुवातीला नवीन उत्साह वाटतो, ते लोक करतात. 8व्या दिवशी कंटाळायला लागतो, त्या सेवेमध्ये मग खंड पडायला लागतो आणि मग परत 2-4 महिन्यांनी येऊन सांगतात की अजून काही काम होत नाही. मग त्याच्याऐवजी जर का मी 2 ओळीचा एखादा मंत्र दिला तर तो मनुष्य आनंदाने करतो, मनोभावे करतो आणि त्याचं काम होतं. आपलं हे केंद्र सुरू झालं त्याला आपण इथे म्हटलं होतं की इथे जर का तुम्ही सेवा वाढवली तर महाराज इथे आहेत, हे 100%. जेव्हा एखाद्या केंद्रामध्ये किंवा एखाद्या शाखेमध्ये किंवा एका मंदिरात जेव्हा मूर्ती प्रतिष्ठापना होती त्याला निम्म काम आपलं झालेलं असतं, कारण महाराज स्वतःहून त्यांनी तिथे आलेले असतात. महाराज आल्यानंतर त्यांना थांबवणं आपल्या हातामध्ये असतं. आपण जर का सेवा केली तर महाराज थांबतील. जर का त्यांच्या लक्षात आलं की इथे काहीच सेवा घडत नाही, नुसता डामडौल आहे, चकचकीत फरशा लावल्या आहेत, लाईट माळा लावल्या आहेत, मंडळी सेवेला कोणीच नाही, होतं का असं कधी? असं कधी होत नाही. मंडळी सेवेला असतात, मंडळी इथून बाहेर सेवेलाही जातात. मग महाराज खुश असतात, इथे काही ना काहीतरी आहे, रोज कोण ना कोणतरी जप करतोय. आणि ही संख्या जी वाढली ती त्याच्यामुळेच वाढली की इथं येऊन जप केल्यामुळं तो सगळी ती सेवा वाढली, त्या जागेची ऊर्जा वाढली, त्या जागेची जागरूकता वाढली. आणि मग इच्छित दाता हे जे आपण त्याला नाव दिलेलं आहे ते आता नक्कीच ते सार्थ करणार. जो कोणी आपण कधी पण मनामध्ये विचार करा, मनामध्ये कुठली शंका घ्या, मनामध्ये कोणते काम धरा, आपण इथे या, माझ्या मनामध्ये अशाची इच्छा आहे, माझं एक अमुक काम व्हावं, स्वामींना प्रार्थना करा. बघा कशी कामं होतात तुमची, कारण इथलीच ऊर्जा वाढवली, इथल्या सेवेकऱ्यांनी इथली ऊर्जा वाढवलेली. ती गुरु किंवा महाराज प्रत्यक्ष असतातच तिथे. आपल्याकडचं आपलं जे कार्य आहे, आपल्याला फक्त सेवा करायची म्हणजे काय की 1 माळ श्री स्वामी समर्थ जप आणि 15 वेळेला इच्छित दाता हा मंत्र. गुरु हा मार्गदर्शक असतो, तो हवाच. बरेच वेळेला स्वतःहून काही लोक काही वेळा नको ते आपल्या अंगावर घेतात, आपण आपल्या डोक्यावर घेतात एखादं ओझं. अनेक ठिकाणचं मी इकडं गेलं, मला इकडनं अमुक एक मंत्र दिलाय, तो मी इकडं करते. मग पुढच्या महिन्यात मी तिकडं गेले, मला तिकडं तो मंत्र मिळाला, तो पण मी करते. आता मी तुमच्याकडे आले, मग तुम्ही सांगा मी काय करू. हे एवढं सगळं करायला तुला पुढचं काही करायला वेळ आहे का? पण मी जर का काय एखादी गोष्ट सांगितली, तू अगोदरच्या कुठनं फिरून आलीस मंदिरातनं, कुणी काय सांगितले तर तू करते, आणि मग परत माझ्याकडे मी जर का काही सांगितलं तर तुला ते वेळ मिळणारच नाही तो करायला. एकच कुठले तरी ठेवायचं. कलियुगामध्ये श्री स्वामी समर्थ हे का महत्त्वाचे आहेत महाराजांनीच सांगितलं. जे अवतार झाले, दत्ताचे जे अवतार झाले, प्रत्यक्ष दत्त महाराज घ्या, श्रीपाद श्रीवल्लभ घ्या, नरसिंह सरस्वती महाराज घ्या, जे त्यांचे पुढचे अवतार होते हळूहळू आपल्याला जवळ येतील असे ते अवतार होते. आपल्याला जर का त्यांचं तेज सहन होणार नसेल, आपण दत्त महाराजांना बघू शकू का? आपण श्रीपाद श्रीवल्लभांना बघू शकू का? आपण स्वामींना सुद्धा बघू शकत नव्हतो. स्वामींनी ते तेज त्यांचं थोडं कमी केलं, आपल्या आणखीन जवळ आले. प्रभू रामचंद्रांपेक्षा श्रीकृष्ण आपल्या जवळचा वाटतो, आपल्यातला वाटतो का? कारण तो तसं वागत होता, आपल्यासारखाच वागत होता. महाराज सुद्धा आपल्यासारखंच उठत बसत होते, बोलत होते कमी, पण दिसत होते आपल्यासारखेच. गोरे पान, उंच, गुलाबी त्यांचं संपूर्ण जो देह होता, एखादा गुलाबाच्या पाकळ्या कशा असतात एकदम मऊ. जर का त्यांच्या पायावर कोणी डोकं टेकवायला गेलं, त्यांच्या मनात इच्छा असेल तर ते डोकं टेकवून द्यायचे. त्यांच्या मनात इच्छा नाही, त्यांना कळलं हा मनुष्य समोरचा बरोबर नाही, डॅम्बिस आहे, ते पायाने असे उडून लावायचे धाडकन, एकदम चल हाट म्हणायचे. एकदम इतक्या मोठ्यांनी ओरडायचे की तो समोर डोकं टेकवणारा मनुष्य मागं कोलमडलाच पाहिजे तो. पण ते शेवटी ब्रह्मांड नायक होते, ते त्यांना शोभत होतं. पण तरी सुद्धा आपल्या भक्तांच्या करता ती माऊलीच होती. जितकं कडक त्यांचं रूप होतं. आई कसं मारती, पोरगं चुकलं तर आई मारती, बदरती चांगलं, पण परत संध्याकाळी त्यालाच जवळ घेते. मग महाराजांनी आपल्याला जरी थोडंसं काही काळापुरतं दूर केलं असं आपल्याला वाटतं, मग आपण सेवा वाढवायची.
काही काही लोक काय करतात, देवच बदलून टाकतात. स्वामींनी मला दूर केलं, स्वामीच बदलून टाकायचे. मी जातो मारुतीला, मग मारुतीने तिकडनं गदा मारली की चाललं तिकडं रामाच्या देवळात. हे असं काहीतरी करत असतात. ते एकच धरून ठेवा, महाराज म्हणजे महाराजच. 30 वर्षात मला आठवत नाही मी अण्णांच्या सोडून कोणाकडं पुढं दुसरीकडे हात पसरलेत, अण्णांच्या सोडून कुठं दुसऱ्या कोणाच्या पायावर डोकं टेकवलंय, मला नाही आठवत कधी. एकदा डोंबिवलीला खूप मोठे महाराज होते, तिथं आले ते माझ्याबरोबर काही मित्र, आम्ही गेलो होतो. मी त्या जिथं ते राहत होते, जिथं उतरले होते ते महाराज, मी तिथपर्यंत गेलो. त्या मित्रांनी मला सांगितलं आता आपण आतमध्ये जायचं आहे, त्यांचं दर्शन घ्यायचं आहे. म्हणलं मी तुमच्याबरोबर मी इथपर्यंत आलेलो आहे, तुम्ही तिथे आतमध्ये जा, तुम्ही दर्शन घ्या, मी इथे थांबतो तुमचं काम होतोपर्यंत. ते म्हणले का तू इथपर्यंत आलास मग तू दर्शन का नाही घेणार? म्हणलं मी नाही घेणार, मी तुमच्याबरोबर आलो, फक्त एक ट्रिप म्हणून मी आलो, त्यांचं दर्शन घ्यायला म्हणून मी आलेलो नाही आहे. मला फक्त माझ्या गुरुचं दर्शन मिळालं, मला बास आहे. आपण इथनं काम झालं की आपण अंबरनाथला जाऊ, डोंबिवली ते अंबरनाथ अंतर किती आहे? म्हणलं तुम्ही तुमचा आनंद घ्या, मी माझा आनंद घेईन. आम्ही सगळं ते झालं तर आम्ही अंबरनाथला आलो. अण्णांना ती गोष्ट सांगितली की असं असं आम्ही डोंबिवलीला आत्ता गेलो, तिथे ते कोण महाराज आले होते. अण्णा म्हणले हो माहिती आहे म्हणे, ते पेपरला आली ती बातमी काहीतरी. म्हणले मग तुम्ही काय नाही गेले आत? म्हटलं मी कसा जाऊ आतमध्ये, मी जर का तुमचे चरण धरले तर मला दुसरं कोणी तिथे, मला माझ्या मनात पण येणार नाही की ह्या माणसाच्या जाऊन पायावर डोकं टेकवायचं म्हणून. आणि त्यावेळेला असं अण्णा एक छोटंसं असं एक गालामध्ये त्यांच्या हसू व्हायचं, तसं ते हसले की बरोबर हा बरोबर आहे, हा म्हणतोय ते. त्यांनी मला ती पावती दिली, मग हसून म्हटले अरे नाही जायचं ना, म्हणले काय होत नाही, तपासून यायचं कोण कसं आहे ते. म्हटलं मला काहीच नको, दुसऱ्याची तपासणी नको, तुम्ही मला तपासा मी बरोबर आहे की नाही ते, हे तुम्ही तपासा. माझं वागणं कसं आहे हे तुम्ही तपासायला पाहिजे. गुरु कसा असावा की गुरु आपल्याला लाभणं हे आपल्या 7 जन्माची पुण्य असते. श्री स्वामींचं नाव आपल्या तोंडी येतं, ही 7 जन्माची पुण्याई आहे, म्हणून तर ते नाव आपल्या तोंडी येतं. गुरु कसा असतो, काय कुठल्या रूपात गुरु भेटेल सांगता येत नाही आपल्याला. माझं अक्षर सुरुवातीला खराब होतं, मराठी अक्षर, इंग्लिश अक्षर. मी एका कंपनीत सुरुवातीला ज्या लागलो नोकरीला, तिथले एक गांधी म्हणून त्यांचं अक्षर खूप, इंग्लिश अक्षर खूप छान, अगदी रेखीव, एखादा प्रिंट केल्यासारखं अक्षर. मग मी ते बघितलं, मी ते अक्षर तसं काढायला शिकलो, त्यांच्यासारखं जमायला लागलं. मी त्यांना लिहून दाखवलं, त्यांनी मला शाबासकी दिली. त्याला पहिलीच माझी नोकरी होती, पण त्यांनी मला शाबासकी दिली, छान जमतंय म्हणले इंग्लिश अक्षर. मग मला कसं झालं की हां चला ते गुरु झाले, माझं अक्षर सुधारण्यामध्ये त्यांनी मला मदत केली. मराठी अक्षर माझ्याबरोबर एक माझा मित्र होता, तो लिहिताना मी बघायचो तो कसं लिहितोय, त्याचा र कसा आलाय, त्याचा स कसा आलाय. मग आपल्याला का नाही जमत आहे? चांगली गोष्ट असेल ना तर आपल्याला करायला काही हरकत नाही. मित्र चांगले असतात, काही असे खटाळ पण असतात. असतील एखादा मित्र समजा गेला असेल, ऊर्जा त्याला येण्याकरता काही पेयपान करायला जात असेल, त्याला जर का 5 ग्लास जमताय तर मी असं नाही म्हणणार मग मला का नाही जमणार, ते नाही आपण करायचं. आपल्याला चांगलं पाहिजे, चांगलं अक्षर काढतोय तो, मग मला चांगलं अक्षर कसं जमेल, मी हळूहळू तसं ते पेन त्याच्यासारखं धरायचं, त्याच्यासारखं अक्षर एक एक अक्षर करत 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 जमतंय करत आज माझ्याबरोबर इथे हल्ल्याळ साहेब बसलेले आहेत किंवा पाठीमागे नगरकर साहेब आहेत किंवा आमच्या पुण्यातले सेवेकरी आहेत. माझ्याकडनं स्वामींनी संपूर्ण चरित्र, आपल्या मंदिराचं जवळ 400 पानाचं चरित्र आहे. 400 पानामध्ये कुठेही खाडाखोड नाही, एकसारखं अक्षर आलेलं आहे त्याच्यामध्ये. हे माझे प्रयत्न यश दिलं स्वामींनी. म्हणलं ना, जे गुरु कोण कसा असेल सांगता येत नाही आपल्याला, कुठल्या रूपात मिळेल. मला त्या अक्षराच्या रूपात ते 2 गुरु मिळाले. एक छोटीशी गोष्ट सांगतो. मुंबईला आपण बघितलं असेल, लोकलमधनं सगळे प्रवास चालू असतात, ठराविक लोक असतात त्या डब्यातनं, ठराविक लोक
त्या दिशेने प्रवास करणार. त्या डब्यातले भिकारीसुद्धा ठराविकच असतात. एक भिकारी नेहमी त्या लोकलच्या गर्दीतनं प्रवास करायचा. बरेच लोक त्याला भीक द्यायचे. ते एक मोठा व्यापारी असतो, त्याच्या हातात नेहमी एक सुटकेस असते. तो पण त्या ठराविक त्या डब्यामध्ये बसलेला असतो. भिकारी त्याच्याबरोबर तो डबा धरायचा, वाजवायचा, पण तो कधी 1 रुपयासुद्धा भीक द्यायचा नाही. त्याला दिसताना श्रीमंत, अगदी गॉगल वगैरे लावलेला, हातात चांगलं मोठं घड्याळ वगैरे असं, पण तो 1 रुपयासुद्धा कधी त्याच्याकडे तो भीक द्यायचा नाही. आणि त्या भिकाऱ्याला आणि ते इतर लोकांनाही आश्चर्य वाटायचं की रे आपण 5 रुपये 10 रुपये टाकतो, हा मनुष्य कधीच त्याच्या डब्यामध्ये 1 रुपया पण टाकत नाही. शेवटी एक दिवस तो भिकारी विचारतो, साहेब म्हणतो इतकी ह्या डब्यातली लोक मला भीक घालतात, तुम्ही मला अजून आत्तापर्यंत कधी एकदा पण 1 रुपया दिला नाही. तो सांगतो मी व्यापारी आहे म्हणतो, मी असा नुसतं पैसा 1 रुपया मी कोणाला देणार नाही, त्याच्या बदल्यात तू मला काय देणार आहे सांग. तो भिकारी म्हणतो मी तुम्हाला काय देणार, मी तर भिकारी, मीच भीक मागतोय म्हणला. तो म्हणला तू विचार कर, तू मला ज्या दिवशी काय देशील त्या दिवशी मी तुला 1 रुपया नाही 2 रुपये जे काय असेल मी तुला देईन म्हणतो. झालं. त्या भिकाऱ्याच्या डोक्यामध्ये हळूहळू एक विचारांचा असा म्हणतो ना किडा वळवायला लागला, आपण काय करायचं. दुसऱ्या स्टेशनवर उतरला. 2 दिवस त्यांनी भीक मागितलीच नाही. जिथं तो राहिला होता त्या गावापर्यंत ते जे स्टेशन होतं त्या स्टेशनवर तो 2 दिवस बसून राहिला. आणि सहज लक्ष त्याचं गेलं स्टेशनच्या बाहेर बऱ्याचशा ठिकाणी अशी फुलझाडं लावलेली असतात, छान त्याला फुलं आलेली असतात. फुलं तोडून झाल्यानंतर 2 दिवसांनी म्हणजे जवळ 3ऱ्या दिवशी तो परत भीक मागायला त्याने सुरुवात केली. जो कोणी त्याला भीक घालेल त्याला तो 1 फूल द्यायचा. जो कोणी त्याला 1 रुपया देईल 1 फूल, 5 रुपये दिलं तरी 1 फूल, 10 रुपये दिलं तरी 1 फूल. छोटी पिशवी सुरुवातीला नेलेली असते फुलांची. 2 दिवसांनी काय होतं मोठी पिशवी झाली भरलेली असते. त्याला भीक मिळायला सुरुवात होती. त्याची फुलं संपतात, भीक जास्ती मिळायला लागते. त्याला आनंद होतो की हे चांगलं आहे म्हणतो आपल्याला. तो जो मारवाडी जो व्यापारी जो बसलेला असतो त्याच्याकडे तो जातो. आता त्या दिवशी काय होतं, तो व्यापारी त्याला ती भीक त्याच्या डब्यामध्ये तो टाकतो. काय टाकलं असेल 1 रुपया 2 रुपये, तो त्याला फूल देतो. तो भिकारी तो म्हणतो ठीक आहे आज म्हणतो फूल घेतलं मी. आज कसं फूल घेतलं, कारण म्हणला तू काहीतरी मला देणार आहेस, तुम्ही बघितलं तू काहीतरी लोकांना देतोयस. आता तू माझ्यासारखा व्यापारी झाला म्हणले, कशाच्या तरी बदल्यात तू काहीतरी देतोयस. तू उगाच कोणाला फूल दिलंस का, नाही दिलं. तुला जो कोणी भीक घालेल त्यालाच तू फूल दिलं की नाही, हो. म्हणजे तू माझ्यासारखा व्यापारी झाला. आता परत त्या भिकाऱ्याच्या डोक्यात ते विचार घोळायला लागले. व्यापारी त्याला असे मनामध्ये आशा वाटली की आपण पण ह्याच्यासारखं होऊ शकतो. आणि बघता बघता त्याने ते फुलांचं एक छोटंसं दुकान तिथे सुरू केलं. त्या दुकानाचा मोठा आणखीन 2 दुकानं 4 दुकानं असं करत करत एक दिवस जसं तो व्यापारी घड्याळ घालायचा तसं त्या पद्धतीचं घड्याळ, त्या पद्धतीचा गॉगल, त्या पद्धतीचे कपडे. आणि तो त्या लोकलमध्ये तिथे एक दिवस जातो, त्या व्यापाऱ्याच्या समोर उभा राहतो आणि त्या संपूर्ण त्या डब्यामध्ये त्या व्यापाऱ्याच्या तो पाया पडतो. त्याला समजत नाही एकदम हा समोर इतका चकाचक कपडे घातलेला कोणीतरी आलेला आहे एखादा. तो आणि तो माझ्या का पाया पडतोय. तो त्याला उठवतो, काय झालं म्हणतो. मग तो सांगतो की तुम्ही मला ओळखलं नाही सर म्हणतो. मी तो भिकारी म्हणला, तुम्ही ज्याला सांगितलं होतं काहीतरी तू मला दे त्याच्या बदल्यात मी तुम्हाला काहीतरी देईन, मी तेव्हा भिकारी होतो. तुम्ही सांगितलं जेव्हा मी फुलं द्यायला लागलो तेव्हा तुम्ही म्हणलात की आता तू व्यापारी झालायस. माझ्या मनातला विचार बदलला. इतके दिवस मी कधी विचारच केला नव्हता. मी भिकारी आहे हाच विचार माझ्या मनामध्ये सतत होता. तुम्ही जसं सांगितलं व्यापारी हो, तसा माझ्या मनातला विचार बदलला. आणि त्याच त्या व्यापाराच्या जोरावरती मी एवढी संपत्ती कमवलेली, इतकं असं माझी दुकानं आहेत. ते म्हणजे कसं झालं, त्याच्या दृष्टीने तो गुरु झाला. कोणत्याही रूपातला गुरु म्हणजे अध्यात्मामध्ये अमुक एक बसून अमुक एक जप कर असं म्हणलं असंच काही नाही. अध्यात्मामध्ये तर गुरु हवाच. त्या भिकाऱ्याच्या दृष्टीने तो गुरु झाला, कारण त्याने त्याला जीवनाची त्याची दिशाच बदलून दिली.
जो आपल्याला चांगला मार्ग दाखवतो, जो सत्संग जो घडवून आणतो, क्षणैक घडतात सत्संगती, तत्काळ पाळते की कुमती. स्वामी चरित्र जर का आपण नेहमी वाचतो, स्वामी चरित्र वाचणं किंवा गुरुचरित्र वाचणं किंवा गुरुचरित्राचं पारायण करणं, आज मला सांगायला आनंद होतोय, माझ्या शेजारी इथे हल्लाळ साहेब बसलेले आहेत किंवा नगरकर काका आहेत, गेली अनेक वर्ष गुरुचरित्राचं ते पारायण करत आहेत. आणि गुरुचरित्राचा उद्देश काय आहे? निरपेक्षपणे सेवा करणं आणि जे उपजे ते नाशे. जे उपजलं आहे, जे निर्माण झालेलं आहे ते नाश पावणारच आहे. मानवी देह तसाच आहे. मानवी देह हा कधी ना कधीतरी संपणारा आहे. आपण आपल्यातच गुंतून पडतो. आपल्याच, माझी आई, माझा मुलगा, माझी बायको, माझे नातेवाईक, हे माझं मी करत आपलं आयुष्य कधी संपतं आपल्याला कळत नाही. मग कसं केलं पाहिजे, पारायण कसं केलं पाहिजे, आपण काय वाचलं हे लक्षात राहिलं, जर का दुसऱ्याला काही सांगता आलं तर त्याचा त्या पारायणाचा काहीतरी अर्थ मला समजला असं मी समजतो. मी जर का स्वामी चरित्र वाचलं आणि मला जरी 2 गोष्टी सांगता आल्या त्यातल्या, तरी मी समजेन की हां, मी स्वामी चरित्र वाचलं आहे. कालच पुण्यामध्ये आमच्याकडे एक जण आले होते, बऱ्याचशा शंका घेऊन, बरेचसे प्रश्न घेऊन आले होते. गेली 20 वर्ष मी गुरुचरित्राचं पारायण करतोय म्हणले. मी त्यांना एकच सांगितलं, तुम्ही 20 वर्ष गुरुचरित्र पारायण रोज 1 पान वाचतो म्हणले. ठीक आहे म्हणलं, रोज 1 पान. एक तर इतकी सेवा, गुरुचरित्र हा इतका प्रखर आणि इतका जाज्वल्य त्याचा त्या ग्रंथाचा आहे की आपण त्याचा काही उल्लेख बाहेर रस्त्यावर सुद्धा करू शकत नाही, की ती पोथी सार्वजनिक ठिकाणी आपण नेऊ शकत नाही. इतकी ती पवित्र तो ग्रंथ आहे त्याचा. तो ग्रंथ जर का तुम्ही वाचताय, रोज 1 पान वाचताय, मग त्याचं तुम्हाला फळ मिळत नाही. की त्यांनी जे मला काही शंका सांगितल्या, त्यांना जे काय वाटत होतं, मला भीती वाटते, मला अमुक होतं, मला तमुक होतं, मी त्यांना म्हटलं जर का तुम्ही हे खरोखरीच जर का केलेलं असेल तर हे शक्यच नाही, तुम्हाला भीती वाटणं शक्यच नाही. मला फक्त काही शंका मी फक्त विचारतो गुरुचरित्रामधल्या. मी गुरुचरित्राचं पारायण केलेलं नाही, पण जी काय ऐकीव माहिती आहे त्याच्यातनं कधी कधी हल्लाळ साहेबांनी काही गोष्टी सांगितल्या असेल, कधी नगरकरांनी काही गोष्टी सांगितल्या, कधी नांगरे साहेब बसले त्यांनी काही गोष्टी सांगितल्या असतील, त्या ऐकून मी तुमच्यासारख्या लोकांना सांगतो. मग मला ती एक गोष्ट आठवली म्हणून मी त्यांना विचारली, गुरुचरित्रामध्ये ही गोष्ट आहे का? आता जर का त्यांनी मला आव्हान दिलं असतं, आहे का नाही तुम्ही सांगा कुठल्या अध्यायात आहे काय, तर मला ते सांगता आलं नसतं, कारण मी ऐकलेलं असं कुठेतरी ते. पण जेव्हा तो गडबडला, ती गोष्ट आहे की नाही मला माहिती नाही, किंवा तो जरा डोकं खाजवायला लागला, मग मी जरा असं आणखीन जास्ती हुशारकीने किंवा फुशारकीने म्हणा, तुम्हाला माहिती नाही ती गोष्ट, अमुक अमुक त्या अध्यायामध्ये ती गोष्ट आहे म्हटलं होती गोष्ट, तरी तो विचार करतोय. मग जर का 20 वर्ष तू जे पारायण केलं म्हणतो, मग त्या पारायणामध्ये तू काय बघितलं, मग तुला का नाही आठवलं, मग तू काय वाचलं? म्हणजे काय करतो आपण, भराभरा 1 पान वाचायचं, रोज कुणीतरी सांगितलेलं असतं, अमुक 1 अध्याय वाचा, अमुक 1 अमुक अमुक करा. हे जर का सांगितलं तर आपण कसं करतो, चला हे एवढं आपल्याला करायचं आहे, मग भरा वाचलं, संपलं. 11 माळा जप करायचा आहे. 11 माळा जप, साधारण 1 माळ जप करायला आपल्याला वेळ लागतो 3 ते 3.5 मिनटं. जर का सावकाश केला तर 11 माळा करायला अर्धा तास लागतो. अर्धा तास बसायची आपली तर तयारीच नसती. अर्ध्या तासामध्ये आपलं 10 मिनटं पण लक्ष लागत नाही. आपण बसतो कधी, एक तर सकाळच्या वेळी जायला आपल्याला जायची घाई असते. आपल्या आजूबाजूच्या लोकांना पण कुठेतरी जायची घाई असते. बायको नोकरी करत असेल, तिची घाई चाललेली असते.
मुलाला शाळेत जशी घाई चाललेली असते, त्यांचा आरडाओरडा सुरू असतो, आपल्याला स्वतःला पण जायचं असतं. अशा याच्यात चला भराभर आपल्या माळा ओढल्यात चालला. ठेवली माळ एकदाची चालला तो. त्या माळेला नमस्कारसुद्धा करणार नाही. तसं न करता एकच माळ करा. दिवसभरामध्ये 5 मिनटं तुम्ही जर का एक माळ जप केली, 5 मिनटं फक्त, माळ पण घेऊ नका, चला शांत बसा, मांडी घालून बसा. हे हात आपले नुसतं असं नुसतं साधं 5 मिनटं तुम्ही बसा फक्त स्वामींच्या समोर. स्वामींच्याकडं बघा. आपला जो श्वास चालतो बघा, तुम्ही खात्री करून घ्या कसं होतं. काही दिवसांनी तुम्हालाच जाणवेल की स्वामींचा जो फोटो आहे ना, त्या फोटोतला पण श्वास सुरू झालेला आहे तुमच्या श्वासाबरोबर. आपल्याला काही जास्ती कुठलं कर्मकांड करायची आवश्यकता नाही. बघा तुम्ही, जर का तुम्हाला सगळ्यात शांत वेळ हवी असेल तर मी तर सांगतो रात्री तुम्ही जेवणखाण करा, काय हरकत नाही. टी व्ही बघा, सिनेमा बघा, जे तुम्हाला करायचं ते करा. पण मग झोपायच्या अगोदर 5 मिनटं स्वामींच्या फोटो पुढं छान एखादी उदबत्ती लावा, निरंजन लावा आणि बसा. आणि मग मी म्हणतो तो अनुभव घ्या. 5 मिनटं बसा, जास्ती नाही बसला तरी चालेल. कारण मला माहिती आहे दिवसभर काम केल्यानंतर महिला वर्ग तर खूप काम करतो, त्यांना काय विश्रांती जेवढी मिळेल तेवढी हवी असती, मिळत नाही त्यांना. पण एक 5 मिनटं तुम्ही बसून बघा, हा अनुभव घ्या तुम्ही आणि जरूर घ्या. कुठलीही गोष्ट सुरुवात करताना अगदी थोडीशी सुरुवात करायची. मी जर का आत्ता सांगितलं अमुक इतकी पारायण करा, अमुक हे करा, अमुक असं करा, तर कसं होतं, समस्या कमी आणि त्याच्यावरचे उपाय जास्ती. जर का त्या माणसाला असं वाटलं की अरे मला एवढं सगळं करायचं आहे, मला जमणारच नाही, मी कामाला जाणार आहे, मला हे करूच शकत नाही काही. पुण्यामध्ये अशी घटना घडली होती मागे 6 महिन्यापूर्वीची. माझ्याकडे एक जण आले, त्यांच्या जागेचा व्यवहार होत नव्हता, रिकामी एक त्यांचा प्लॉट होता. तो प्लॉट त्यांच्या नावावर करून त्यांना बांधकाम सुरू करायचं होतं. अनेक ठिकाणी फिरून आले ते. अनेक जणांनी अनेक उपाय सांगितले, अनेक रुपये खर्च केले. आणि जेव्हा आपल्याकडे आले, आपल्याकडचे काही उपायांनी त्यांचं काम अक्षरशः 2 ते 3 महिन्यात त्यांची ती जमीन त्यांच्या नावावर झाली, त्यांना कर्ज मिळालं आणि त्यांचं बांधकाम सुरू झालं ते. आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांनी काय काय दाखवलं, हे बघा मला कोणी काय काय उपाय करायला सांगितले होते. कोणी अमुक एक 5 पारायण करा, कोणी 11 पारायण करा, कोणी इतका जप करा, कोणी दक्षिणा घेतली, कोणी काय, आणखीन बरेच पैसे गेले होते त्याच्यात. पण आता आपल्याकडे आल्यानंतर आपण जे गुरुवारी अण्णा करत होते की कुठलाही 1 रुपयासुद्धा कोणाकडनं कधी मागितला नाही, कधी घेतला नाही, अशा रीतीने आपण काम करत होतो. जे अण्णा जसं करत होते, आणि मला वाटतं असं मी काही चुकीचं कुठलं करत नाही, कारण जो आपला आदर्श आहे तो कसा वागतो ते आपण बघायलाच पाहिजे. ते कसे बसत होते, ते कसे वागत होते, प्रश्नोत्तराच्या ते कसं त्यांचं रूप असायचं. हां, आपण त्यांच्यासारखं बनू शकणार नाही, पण तो त्यांच्यासारखं त्यांचा जो मार्ग आहे त्यांच्या मार्गावर चालू तर शकू. अण्णा हे अण्णाच, त्यांची जागा आपण काय कुठं घेऊ शकत नाही, आपण तशी मनामध्ये इच्छा पण करू शकत नाही. पण जो त्यांनी मार्ग जो दाखवलेला होता स्वामी सेवेचा, आणि महाराज जेव्हा गेले, जेव्हा त्यांनी आपला देह ठेवला होता, त्याला त्यांनी काय सांगितलं होतं की परत कधी येणार. जेव्हा त्यांना विचारलं भक्तांनी, तर त्यांनी सांगितलं जेव्हा डोंगर बोलतील तेव्हा येतील. मग डोंगर बोलतील म्हणजे काय, की अशा ठिकाणी स्वामी सेवा सुरू व्हावी की जिथं स्वामी हे अक्षरही कोणाला माहिती नाही आहे, निर्भीड निर्जन ठिकाणी, ज्या गावामध्ये जायला रस्ता नाही आहे, अशा ठिकाणी एखादं केंद्र सुरू करायचं आहे. किती अडचणी आल्या असतील. आपण आता इथे बरेचसे केंद्र प्रमुख आहेत, जी केंद्र सुरू झाली होती त्या केंद्रांच्या सुरुवातीच्या काळातले दिवस आपण आठवावेत.
किती अडचणी आल्या, कशा अडचणीतनं आपण गेलात आणि आज ते केंद्र कुठल्या पायरीवरती आहे. आपल्याकडं मला पण सांगायला आनंद होतो, आम्ही काही लोकांना आपल्याबरोबर आज इथे आलेले आहेत आमच्या बरोबर, कुठलाही आपण जातीपातीचा उल्लेख नाही, पण मराठी किंवा हिंदी सोडून जी काही लोक आहेत की ज्यांना श्री स्वामी समर्थ माहितीच नाही, त्यांना त्यांचे जे देव आहेत त्यांच्याबद्दलच फक्त माहिती आहे. आज आपल्या मंदिरामध्ये असे श्रीयुत मिलानी म्हणून आपल्याकडे मागे बसलेत, आज आले तिथे मुद्दा म्हणते, त्यांच्याबरोबर आज त्यांच्यासारखेच इतर ह्याच्यातले लोक, इतर धर्मातली लोक आज आपल्या मंदिरामध्ये येतात. आणि मग मला वाटतं की मी पण तेच केलं होतं की जिथं श्री स्वामी समर्थ नाव माहितीच नाही त्या घरामध्ये आज स्वामींचा फोटो लावला आहे, त्या घरामध्ये स्वामींची सेवा होती. हे अण्णांचंच कार्य होतं ना, जे स्वामींचं जे इच्छा होती. गुरूंचं कसं असतं, गुरु तर त्यांच्या गुरूंची इच्छा काय ते बघतात. मग आपल्या गुरूंची इच्छा काय की स्वामी कार्य वाढायला पाहिजे. आज आपली पंढरपूरला शाखा झाली, शिवापूरला शाखा झाली, पुण्यामध्ये खडकीला शाखा झाली, इथे राणाच्या वाडीची एक, आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या बाहेर मराठी येत नाही अशा ह्या कानडी प्रांतात जमखंडी, तिथं आपली शाखा सुरू झाली. तिथे सौ बनवताई जोशी म्हणून आपले मराठी आहेत, त्यांनी आपल्या आरत्या जे आपण म्हणतो, आपली जी सेवा स्वामींची जी मंदिरामध्ये घडती ती त्या कानडी भाषेत तिथल्या लोकांना लिहून दिलेली आहे. आणि ते तिथं दर गुरुवारी तिथे सुरू केलं त्यांनी ते केंद्र त्यांच्या घरामध्ये. आणि आज जवळ 6 महिन्यामध्ये तिथली उपस्थित संख्या 100 झाली जवळजवळ. जी सुरुवातीला 8 ते 10 होती, आज दर गुरुवारी मराठी येत नसताना सुद्धा फक्त स्वामींचं नाव घेणं आणि तिथल्या लोकांना अनुभव यायला लागले. फोनवरनं मार्गदर्शन आम्ही तिथे त्यांना करतो. त्यांच्याकरता वार ठरवून दिला बुधवारचा संध्याकाळचा, ते फोन करतात मला. जी लोक तिथे त्यांच्या घरी आलेले असतील ते प्रत्यक्ष कानडीमध्ये बोलतात, त्या बनवताही मला मराठीत विचारतात, मी मराठीतनं उत्तर देतो, त्या त्यांना परत कानडी भाषेमध्ये तसं समजून सांगतात काय करायचं ते. आणि हे असं चाललं असलं तरी तिथे आपल्याला आपलं यशाचं प्रमाण 100% आहे. अशक्य ते शक्य करतील स्वामी, असं तिथे त्याने अक्षरशः त्या प्रांतामध्ये घडलेलं आहे. हे सगळं करण्याकरता शेवटी कुठे परत आपण म्हणतो की शक्ती ही गुरुशक्ती ही असावी लागते. सबसे बडा गुरु, परत अण्णांचंच वाक्य आलं, सबसे बडा गुरु से बडा उसका ध्यास. अण्णांच्याकडे जायच्याला कधी कधी मी एकटाच मोटरसायकलवरती सकाळी 7-7:30ला मी निघायचो. कधी कधी माझ्याबरोबर PR कुलकर्णी असायचे, कधी माझे मित्र देशपांडे किंवा भोसले असायचे. पण जेव्हा मनामध्ये असं वाटायचं की आज जायचं आहे अण्णांच्याकडं, अंबरनाथला जायचं आहे, त्याला मग बरोबर त्याला समजा काही कोणी नसेल तरी मी थांबलो नाही, मी लगेच मोटरसायकल घेऊन मी निघायचो. आणि अण्णांचं तिथे दर्शनवारी घेऊन तिथनं निघालो की रात्री उशिरा परत यायचो. आणि एक दिवस अण्णांनी स्वतःहून मला विचारलं की कसे येतात, तर म्हटलं मोटरसायकलवरती आलेलो आहे. त्याला पण मी एकटाच होतो बहुतेक. तर म्हटले पुढच्याला मोटरसायकल आणायची नाही. ठीक आहे म्हणलं मग. पण मग असं झालं की मला आपले ट्रेन किंवा ह्याची सवय नव्हती. बस मी कधी गेलो नाही, मी कधी गेलो तर गाडीतनं किंवा मोटरसायकलवरूनच गेलो होतो. पण मग तो प्रवास सुरू झाला, ट्रेनचा प्रवास. मग सकाळी लवकर उठायचं, नाही तर मग रिझर्वेशन करायचं. पण अंबरनाथला मी जात राहिलो, मोटरसायकल येऊ नका असं म्हणले म्हणून मी अंबरनाथ सोडलं नाही किंवा मी अण्णांना सोडलं नाही. मी ट्रेननी का मी जात राहिलो. आणि मग एक दिवस स्वतःच अण्णांनी विचारलं होतं 5-1 वर्षांनी, कसे आलात म्हणून. तर म्हणलं तुम्हीच सांगितलं ट्रेननी येत जा, मोटरसायकल नको. ठीक आहे, पुढच्याला हरकत नाही म्हणले, मोटरसायकल आणलं तरी. आणि मग माझा परत तो मोटरसायकलचा प्रवास सुरू झाला, तो जो मला खूप आवडीचा होता. पण गुरूंनी जे सांगितलं, जे करा ते केलं. हे करू नका नाही केलं. येऊ नका, मग का नको अण्णा, किंवा मग एकदा तरी येऊ का हो, किंवा मरेच 6 महिने झाले, आता 6 महिने झाले अण्णा मोटरसायकलवर आलो नाही, आता येऊ का. असं नाही, एकदा त्यांनी सांगितलं नाही येऊ नका, नाही. बरोबर योग्य वेळेला आपण तिथे परत त्यांनीच मला सांगितलं या म्हणून.
कुठल्या प्रकारे परीक्षा घेतील गुरु काय सांगता येत नाही. गुरूंच्या परीक्षेला फक्त आपण आपल्या मनापासून पाहिजे की हे जे सांगतात ते आपल्या भल्याकरता आहे, हे जर का मानलं तर तो गुरु आपल्याला नक्कीच मोक्षापदापर्यंत तो घेऊन जातो. कुठल्याही सांसारिक अडचणीमध्ये आपल्याला न अडकवून ठेवता गुरुवाक्य हे प्रमाण मानलं पाहिजे, गुरुवाक्याला प्रणाम केला पाहिजे. आणि गुरूंशिवाय दुसरं कोणापुढंही हां तुमचं दैवत तुम्ही जा कुठे समजा दर्शनाला गेलात, आज कुठे गेलात, शिर्डीला गेलात, साईबाबांचं दर्शन ठीक आहे, शेगावला गेलात, पण आपलं आराध्य दैवत एकच असलं पाहिजे. जर का तुम्ही स्वामी मार्गामध्ये आहात तर आपलं आराध्य दैवत एकच स्वामी. कारण हे सगळे जे होते ते बाकीचे स्वामींचे शिष्य होते. स्वामी हे जगद्गुरू होते, सगळ्यांचे गुरु स्वामीच. तुम्ही कोणाचंही चरित्र घ्या, स्वामींचा उल्लेख आहे. फक्त एकच असं होतं की गोंदवलेकर महाराज त्यांच्या फक्त जेव्हा गेले अक्कलकोटला तर त्यांना सांगितलं की मी तुझा गुरु नाही, तुझा गुरु तिकडे तो येडा तुकाई म्हणून त्याने तुकाई माऊली, तू त्याच्याकडे जा. मग महाराजांना ते का बरं असं करून घ्यायचं होतं की सगळ्यांचे जर का आपण गुरुपद स्वीकारलं मग ह्यांचं का नाही. कारण तो भाग त्यांच्याकडे होता, त्यांचा जो गुरु होता त्याचं जे कार्य त्यांना सुरू करायचं होतं स्वामींना, ते त्याच्या हातून नाही त्या तुकाईच्या हातून यांचा उद्धार करायचा होता. बाकी सगळ्यांचा उद्धार स्वामींनीच केलेला आहे. शिर्डीला साईबाबांना स्वामींनीच पाठवलं, गजानन महाराजांना शेगावला स्वामींनीच पाठवलं, बिडकर महाराजांना पुण्यात पाठवलं. प्रत्येकाला कार्यक्षेत्र नेमून दिलं, तिथे तुम्ही जाऊन कार्य करायचं. जंगली महाराज झालं पुण्यामध्ये, बाबा महाराज सहस्त्रबुद्धे, कितीतरी नावं आपण घेऊ शकतो. हे सगळे शिष्य, गुरु शिष्य ही परंपरा जी दत्त संप्रदायामध्ये खूप महत्त्वाची मानली गेलेली, ती स्वामींनीच सगळी ही सुरू ठेवली. आणखीन पुढे आपापलं कार्य पुढे सुरू. बाळाप्पाला अक्कलकोटमध्ये थांबवलं. मग बाळाप्पालाच का अक्कलकोटमध्ये थांबवलं? कारण त्याच्या एवढी निरपेक्ष सेवा कोणीच केली नाही. जे स्वामी चरित्र जर का आपण कोणी वाचणारे असाल तर त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की बाळाप्पाने कशी सेवा केली. स्वामी चरित्रामध्ये दोन्ही सेवेकऱ्यांचा उल्लेख दिसतो. सेवेकरी कसा असावा आणि सेवेकरी कसा नसावा. सेवेकरी म्हटल्यानंतर तो लीनच असला पाहिजे. आपण आपल्याकडं सुद्धा इथेही मी सांगतो की कुठल्याही आपल्या केंद्रामध्ये घ्या, तो सेवेकरी स्वामींचा शिष्य, स्वामींच्या करता सेवा करणारा, स्वामींचा नोकर. मग तू भले बाहेर कंपनीमध्ये मॅनेजर अस किंवा बँकेमध्ये मॅनेजर असू देत किंवा ऑफिसमध्ये साहेब असू देत, जेव्हा आपण मठामध्ये येतो तेव्हा स्वामींचा नोकर आहोत हे समजून काम करायचं. जर का मंदिरामध्ये आपण इथे गेलो, कुठल्याही केंद्रात जर का, आता इथे बऱ्याच केंद्रातली लोक आलेली आहेत, जर का आपण केंद्रामध्ये कुठल्या गेलेलो आहे आणि समोर थोडासा कचरा दिसतोय तर मी काढू का नको काढू, तिथला सेवेकरी काढेल का, त्याचा विचार करू नका. तुम्ही तो सर्व उचला, तो बाहेर टाका. कुठलाही संकोच बाळगू नका. तुम्ही जेव्हा तसं कराल तर महाराजांनी तुमच्या आयुष्यातलं एखादं मोठं संकट बाहेर कुठेतरी टाकलेलं असेल नक्कीच. तुम्हाला स्वामींच्याकडं कुठल्या संकटाकरता प्रार्थना करायची आवश्यकता राहणार नाही. तुम्ही हे फक्त मनात घ्या, ही स्वामी सेवा आहे. कुठल्याही केंद्रात आज राण्याच्या वाडीत मी इथं आलो, पण मी आलोय गिरण्यामधून, मग मी इथं काम करू का नको करू? का मी माणगावला गेलोय, मी आहे पळसचा, काम करू का नको करू? मनात आणूच नका. मी स्वामी भक्त आहे, मी कुठेही जाऊ देत, मी स्वामी भक्त आहे. काम मनामध्ये आणलं की मनात थोडंसं हे वाटतं. सेवा आणा. काम आलं की ते संकोच आला. बाळाप्पांना सुरुवातीला स्वामींनी सांगितलं, निसंकोचाशी सान्निध्य गुरु. म्हणजे काय? जो सेवेत संकोच करणार नाही, गुरु त्याच्याबरोबर आहे, त्याच्याजवळ गुरु आहे. कुठलीही सेवा करण्यात संकोच मानू नका. आपला मीपणा, आपला मान मर्यादा आपल्या घरामध्ये. जेव्हा आपण मंदिरात येतोय, मी एक साधा सेवेकरी आहे, जे मिळेल जे पडेल ते काम, जो तिथला जो प्रमुख असतो, जो केंद्र प्रमुख असतो. आता गुरुवर्य अण्णांना माहिती होतं कोणाला केंद्र प्रमुख करायचं आहे. त्यांच्या दृष्टीने त्याने एखादी व्यक्ती नेमली तर ठीक आहे,
आपणही तसंच मानायचं. रामदास स्वामी काय करायचे? रामदास स्वामींनाही असं रामरायाची सेवा वाढवायची आहे, केंद्र सुरू करायचे आहेत. ते परीक्षा घ्यायचे. ते केंद्र प्रमुख म्हणून कोणाला एकदम नेमायचे नाहीत. ते काय करायचे? दासबोधाची पानं, पूर्वी त्याच्यावर आकडे टाकलेले नसायचे, ती पानं अशी मुद्दाम वेडीवाकडी करून ठेवायचे. त्या सेवेकऱ्यांना सांगायची ही पानं बरोबर क्रमाने लावून आण. ओवी क्रम, ओव्यांचा जो क्रम आहे त्या क्रमाने तू लावून आण. ज्या दासबोधाचा ज्या सेवेकऱ्याला पाठांतर झालेला असेल तो जो बरोबर त्या क्रमाने ते सगळी ती पानं लावून आणायचा. ज्यांनी तो वरवर वाचला असेल त्याला ते काही जमायचं नाही. मग ज्यांनी आणली ती पानं लावून तो तिथला केंद्र प्रमुख. गुरुवारी अण्णांच्या मते तसंच काहीतरी असेल की ज्याची सेवा एक निरपेक्ष स्वच्छ भावनेने झालेली आहे, जो लोकांना एकत्रित करू शकेल, जो सूचना करताना सुद्धा हळुवारपणे सूचना करेल. केंद्र प्रमुख झाल्यानंतर आपल्या डोक्यामध्ये अशी कुठलीही आपण वेगळं काही न मानता जर का अगदी हरकत नाही गोड बोलून काम तर करायचं आहे. जर का मी सांगितलं मी केंद्र प्रमुख आहे, जर का मी मानत गेलो, माझ्या डोक्यात जर का ते असं काही गेलं, मी आपलं ऑर्डर देत सुटलं, हा हे अमुक करा रे, हे तमुक करा रे, ती सतरंजी उचल रे, त्याची जी मी जर का सांगितलं अरे ती सतरंजी पडली ती आपण उचलू चला म्हणून, मी जर का एक पाऊल पुढं टाकलं तर माझ्या अगोदर 4 पावलं पुढे गेलेली असेल ती सतरंजी उचलायला. एखादं साफसफाईचं काम असेल तर आपण जर का म्हटलं चला आपण आज उद्या आपण साफसफाई करायला घेऊ आपल्या मंदिराची, तर आपण करायला घेऊ आपल्या मंदिराची, असे जर का शब्द आले तर आपल्याला 4च्या ऐवजी 40 सेवेकरी मिळतील. मी जर का सांगितलं उद्या या साफसफाई करून घ्या तर 4 ते पण यायचे नाहीत. ते आपल्यालाच परत झाडू घेऊन साफ करत बसावं लागेल. ते एक बोलण्याचं सुद्धा सेवेकरी कसा असावा, बोलण्याचं सुद्धा आपल्यामध्ये थोडंसं भान राखावं त्यांनी. हे सगळं करत 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 आपल्याला हा मार्ग पुढे न्यायचा आहे जो गुरुवर्यांनी आखून दिलेला आहे. आबांच्यासारखे आपल्याला ज्येष्ठ मार्गदर्शक इथे बरोबर आहेत आणि प्रत्यक्ष जिथं अण्णांचं वास्तव्य झालेलं आहे ती केंद्र, तिथली जागा, तिथली ऊर्जा आपल्याला फक्त सांभाळायचं काम करायचं आहे. आपल्याला त्याच्यामध्ये काही दुसरं नवीन करायचं काही नाही, आपल्याला फक्त ते सांभाळायचं आहे. कारण त्यांनी सगळं आखून दिलेलं आहे. आरती कुठल्या पाहिजेत, आरत्या कशा म्हणायच्या, सगळं त्यांनी ठरवून दिलेलं आहे. आपल्याला फक्त ते म्हणायचं एवढंच त्याच्यात. आणि असं नाही की मी केंद्र प्रमुख आहे माझ्यावर संकट येत नाहीत, असं नाही. संकट येतात, माझ्यावर पण येतात. जेव्हा आम्ही नवीन आपलं मंदिर बांधलं होतं नारायणपेठेमध्ये, त्या जागेवरती सुरुवातीला लोक दारू प्यायला बसायची, अनेक अवैध धंदे तिथे चालायचे, पत्ते खेळायला बसायची, अंधार होता त्या जागेवरती. पण काहीतरी चांगलं घडवण्याकरता आपल्याला ह्या लोकांशी सामना करावा लागतो. आम्ही सुरुवातीला छोटासा फोटो, औदुंबराचं झाड आहे, छोटासा लोखंडी कपाट एक करून त्याच्यामध्ये एक फोटो लावून आम्ही सेवा सुरू केली. आणि मग हे पुढचं सगळं आत्ता जे जर का तुम्ही आलात कधी ते मंदिर बघा कसं, आता तिथे छान मंदिर झालेलं आहे. पण त्याच्यातलं आम्ही असं हे कधी सोडलं नाही की बाबा आज आरती केली, उद्या नाही केली, 2 दिवस केली, 4 दिवस नाही, असं नाही. रोज तिथे आरती करत गेलो. माझ्याबरोबर कोण आहे कोण नाही, 4 लोक आहेत का 10 लोक आहेत का कोण आहेत. काय कळा छोटी छोटी मुलं असायची, आता इथे बसलेत नाही अशी मुलं असायची. काय कळा मी आरती करतोय, पाठीमागे ती मुलं उभी राहिलेली आहेत, टाळ्या वाजवत आहेत. पण आरती झाली, एक वार आपलं चुकला नाही, त्यावेळेला आरती झाली, मग महाराजही खुश की बाबा ते बघत असतात फक्त काय करतोय, आज कोणी आलं नाही म्हणून मी आरती केली नाही असं नाही झालं. 2 लोक तर 2 लोक, 4 तर 4, पण ती सेवा तिथे घडली पाहिजे. ती तो गुरु आपला असतो ना, त्या गुरूंना
गुरु पाठबळ का हवं असतं की मग तर त्याला माहिती असतं ही इथली कसं सेवा वाढवायची, कसं कोणाला घडवायचं. आपण जे म्हणतो की मी अमुक अमुक सेवा केलेली आहे, माझे अमुक अमुक काम होत नाही आहे, ते का होत नाही आहे. जर का मागच्या जन्मीचं काहीतरी तुझी पापं फेडायची राहिली असतील ते ह्या जन्मीत ती कामं होत नाहीत. किती तुम्ही सेवा करा, काही लोकांना थोडीशी सेवा केली तरी साक्षात्कार होतो. काही माणसांचं आयुष्य त्या सेवेमध्ये जातं, त्यांना काही तो देव दिसत नाही, साक्षात्कार होत नाही, त्यांची कामं होत नाहीत, काहीच होत नाही. आपण बँकेतनं जर का कर्ज घेतलं ना, तो कर्जाचा हप्ता आपल्याला जे मिळणारा पगार असतो, समजा मला जर का 100 रुपये पगार मिळतोय आणि माझा जर का 30 रुपये त्यातनं हप्ता कापून जातोय त्या कर्जाकरता, माझ्या हातात किती येत आहेत? 70 रुपये येत आहेत. ते कर्ज जेव्हा संपेल, माझा हप्ता बंद होईल, मग माझ्या हातात संपूर्ण पगार माझ्याकडे येईल. आपलं जे आत्ता आपण नामस्मरण करतो, बरेच जण सांगतात आम्ही इतकं इतकं करतो, इतकं इतकं पारायण करतो, इतकं इतकं नामस्मरण करतो. पण मुळात पहिली गोष्ट मी करतो म्हणजे तू कोण? स्वामींची इच्छा आहे म्हणून ते तुझ्याकडनं ते करून घेत आहेत. मग त्याचं काय होतंय? तू काय करतोयस? एक परत छोटीशी गोष्ट सांगतो. आता गुरु कसं करतो, गुरु कसं आपल्याला वाचवतो. पूर्वीच्या काळी आश्रमांमधनं शिक्षण व्हायचं. जे ऋषीमुनी असतात, गुरुजी त्यांना आपण काय म्हणतो, एक दिवस आपण कसे बसलेला सगळ्यांना ते शिष्यांना एकत्र बोलवतात आणि सांगतात की पुढच्या महिन्यापासून आश्रम बंद होणार आहे. ते विद्यार्थी थोडेसे चकित होतात. काय बरं? ते म्हणतात की मला माझ्या अंतर्ज्ञानाच्या दृष्टीने मला असं दिसतं की माझं शरीर हे हळूहळू नष्ट होणार आहेत, मला ताप येणार आहे, माझ्या अंगावर फोड येणार आहेत, त्यातनं पाणी वाहणार आहे, दुर्गंधी सुटणार आहे, आणि मला तुम्ही कृपया इथं ठेवू नका, मला तुम्ही काशीला घेऊन तिथे न्या, तिथे माझा मृत्यू तिथे ठरलेला आहे आणि माझी पण इच्छा आहे मला तिथे मरण यावं. उद्यापासून तुम्ही आश्रम सोडून निघून जा. सगळ्या जे शिष्य जमलेले असतात त्यांची सगळी चर्चा सुरू होती त्या विद्यार्थ्यांची. निघायचं उद्या, कसं तू कसा जाणार, प्रत्येकाचा गाव ठरलेला असेल. एक शिष्य मात्र उठून उभा राहतो. तो म्हणतो की मी गुरुजी मी सोडणार नाही म्हणतो आश्रम. ते म्हणतात काय? नाही मी तुमच्याबरोबर राहणार, मी तुमची सेवा करणार. ते म्हणले अरे तू सेवा करू शकणार नाहीस माझी, माझ्या अंगाला संपूर्ण कीड लागणार आहे, मला माहिती, मला दिसतंय काय होतं ते, तू थांबू नको, उलट तुला काही झालं तर म्हणे कोण तिथं ते तुझे आई वडील काय मला म्हणतील. तो म्हणतो मला आई वडील नाहीत, मला जे कोणी आहात तुम्हीच आहात. तो तिथे थांबतो आणि अक्षरशः त्या महिन्याभराने काय होतं, जे त्या गुरुजींच्या अंगावर त्यांना ताप येतो, बारीक बारीक फोड यायला सुरुवात होती आणि काही दिवसांनी त्या फोडातनं पाणी व्हायला लागतं. आणि मग 5 फूट जरी लांब बसलं तरी घाण वास इतका येईल, आपण त्याच्या जवळ जाऊ शकणार नाही, इतकी त्या शरीराची अवस्था होती. पण तो दीपक श्रद्धेने त्यांच्या गुरुजींचं सगळं साफसफाई करायचा. आणि आता गुरुजींना म्हणतो गुरुजी तुमच्या इच्छेप्रमाणे मी तुम्हाला काशीला घेऊन जातो. प्रवास करत 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 काशीला येतात ते. त्याच्यामध्ये जवळ 3 ते 4 वर्ष. पूर्वीच्या काळी विमान, आगगाडी, बस असं काही नव्हतं. पायी प्रवास करत जायला लागायचं. किती दिवस लागतील माहिती नाही. ह्या गुरुजींची अवस्था अशी आहे, आज जातील का उद्या जातील माहिती नाही. त्या गंगा नदीच्या काठी एका छोट्याशा झोपडीमध्ये त्या गुरुजींना ठेवतो. गंगेचं पाणी आणायचं, रोज साफसफाई करायची आणि चंदन उगाळून छान असं त्याचा लेप त्या गुरुजींच्या अंगाला लावायचा. जी मिळेल माधुकरी, जी भिक्षा मिळेल ती खायची, तीच गुरुजींना द्यायची. ही सेवा बघून प्रत्यक्ष महादेव त्याच्यावरती प्रसन्न होतात. महादेव येतात, त्या झोपडीबाहेर उभे राहतात, हातामध्ये त्रिशूळ असतात, खाणकण असतात, त्या जमिनीवर आवाज करतात. दीपक झोपडीमध्ये बसलेला हळूच बाहेर येऊन बघतो तर प्रत्यक्ष महादेव उभे. त्यांच्या पाया पडतो. देवादे देवा म्हणतो, तुम्ही इथे आलात, मला तुम्ही दर्शन दिलं, माझं भाग्य.
ते म्हणतात, अरे मी तुझ्याकरता आलो, तुझी गुरुसेवा बघून मी आलो आहे, काय तुला मागायचं ते माग म्हणतात. आता काय मागायचं आपल्याला? तो पटकन म्हणतो, माझ्या गुरुजींची तब्येत बरी करा. तेवढ्यात गुरुजी आत्मा ओरडतात, दीपका तू असं काय मागू नको म्हणले, हे भोग आहेत हे मला भोगले पाहिजेत. जर का माझी तब्येत आत्ता बरी झाली तर मला परत पुढचा जन्म घ्यायला लागेल भोगा करता. आपण जे समजतो ना, आपल्यावर एखादं संकट आलं, हे आपले भोग असतात. मग महाराजांना काय सांगायचं की तुम्ही संकट सहन करायची ताकद द्या, भोग हे सहन करायची ताकद तुम्ही मला द्या. संकट संपवतील महाराज, एका मिनिटात संकट दूर करतील, पण कुठेतरी परत पुढच्या जन्मामध्ये आणखीन नवीन एखादं संकटाला आपला सामना करावा लागेल. ते आणखीन मोठ्या स्वरूपाचं असेल. त्याऐवजी भोग आपण भोगून संपवले. मग शंकर काय करतात? परत जातात, विना वरदान देऊन ते जातात विष्णूंच्याकडे. विष्णूंना सांगतात की मी आज पृथ्वीवरती गेलो होतो, आज असा मी एक सेवक बघितला म्हणले, जो गुरुची एवढी अशी सेवा करत होता, आणि मी तिथे जाऊन प्रत्यक्ष मी त्याला वरदान देत होतो, त्याने वरदान घेतलं नाही. विष्णू म्हणतात चला आपण जाऊन बघू. प्रत्यक्ष भगवान विष्णू पण तिथे येतात. विष्णू त्याला हाक मारतात की मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. म्हणतात माग तू आता परत वरदान माग. आता त्याला कळलेलं असं काय मागायचं ते. मग तो काय म्हणतो की माझ्याकडनं गुरूंची सेवा घडावी शेवटपर्यंत, माझ्या शेवटापर्यंत. म्हणजे ज्या गुरूंची इतकी अवस्था वाईट आहे तरी पण कशी इच्छा की तो गुरु जगावा आणि माझ्याकडनं ती त्याची सेवा घडावी माझ्या शेवटापर्यंत. स्वामी सुतांनी पण हेच सांगितलं होतं स्वामींना की महाराज तुम्ही देह ठेवणार हे तुम्ही सगळ्या लोकांना सांगताय, पण त्याच्या आत तुम्ही मला जायची परवानगी द्या. आपल्याला काय वाटतं, स्वामीसूत मुंबईला होते, अक्कलकोटला आले नाहीत. स्वामींनी निरोप दिला, 4 बोलवणी पाठवली, पण स्वामीसूत आले नाहीत. पण त्याच्या मागचं कारण होतं की गुरु चाललेत हे मला बघवणारच नाही म्हणले ती. त्याच्यात तुम्ही मलाच तुम्ही संपवा, माझेच प्राण तुम्ही घ्या. तसं त्या दीपकाने सांगितलं की माझ्या शेवटापर्यंत माझ्याकडनं गुरूंची सेवा घडावी ती. आणि असं म्हणल्याबरोबर विष्णू त्याला वर देतात, तुझ्या गुरूंना तू हाका मार, बघू त्यांना काय झालं ते. दीपक म्हणतो गुरूंना हाका मारली तर ते उठू पण शकत नाही आहेत, त्याला तू हाका मारून तर बघ. गुरुजी म्हणतो तर दीपक हाक मारतो, गुरुजी प्रत्यक्ष भगवान महादेव आणि विष्णुदेव आलेले आहेत, मी तुम्हाला आतमध्ये येतो, तुम्हाला मी उचलून घेऊन येते ते दाखवायला. ते म्हणोस्तोपर्यंत प्रत्यक्ष तो गुरु ते असतात, ते गुरुजी जे असतात ते झोपडीचं दार उघडून बाहेर येतात आणि बघतात तर काय सगळं त्यांचं जो देह असतो परत पहिल्यासारखा एकदम जसा 10 वर्षापूर्वी होता तसाच तो देह झालेला. आणि त्या दीपकाला सांगतात की ही तुझी परीक्षा होती, हे सगळं मायावी होतं, हा जो आजारपण होता हा सगळी माया होती म्हणली ती. आणि हे कशा करता होतं की तुझं ज्या मागच्या जन्मातला पापांचा डोंगर जाळायचा होता मला, तो डोंगर कशाने जळेल तर गुरुसेवेने जळेल. तुझ्याकडनं गुरुसेवा घडावी. मग गुरुसेवा कशी घडावी तर अशी निरपेक्ष असावी, त्याच्यामध्ये कुठलाही संकोच नसावा, कुठल्याही प्रकारचे किळस, कुठल्याही प्रकारचा कंटाळा, कुठल्याही प्रकारचा आळस नसावा आणि भक्तिभावाने केलेली असावी. अशी गुरुसेवा तुझ्याकडनं घडलेली आहे, म्हणून तुला प्रत्यक्ष भगवंताचं दर्शन झालेलं आहे आणि तुझ्या सगळ्या मागच्या जन्मीतल्या पापराशी जळून गेलेल्या आहेत. आपल्याला माहिती नाही मागच्या जन्मीतली किती पापं जाळायची राहिलेली आहेत. आपण सेवा काय काळा मध्येच सोडून देतो, काहीच कामं होत नाहीत म्हणून सेवा सोडून देतो, पण त्याला ती नेमकी घोडचूक तिथंच करतो. एखादी गाडी समजा अनेक वर्ष एखाद्या मी नेहमी सांगतो, एक साधं सोपं उदाहरण घ्या. एक 4 चाकी गाडी रस्त्याच्या कडेला उभी आहे, अनेक वर्ष झाली, रस्त्याच्या कडेने चिखल सगळा जमा होतो, त्या चाकाभोवती चिखल जमा होतो, सगळा राडारोडा जमा होतो, ती गाडी बंद असती. आता ती गाडी जर का सुरू करायची असेल, आपल्याला बाहेर रस्त्यावर आणायची असेल तर सुरुवातीला काय करायला लागेल आपल्याला, तो चिखल किंवा तो राडारोडा सगळ्या पहिला तो बाजूला करायला लागेल, ती चाकं बदलायला लागतील, ती गाडी धुवायला लागेल,
त्याच्यामध्ये पेट्रोल भरायला लागेल आणि मग ती किल्ली लावून चालू होईल. आपली सेवासुद्धा अशीच आहे. आपल्या सेवेनी पहिला आपल्या आजूबाजूची जे वातावरण आहे ते बदलायला लागेल. आपली पूर्वजन्मीची जी पापं आहेत ती जाळायला लागतील. ती किती आहेत माहिती नाही, छोटी असतील मोठी असतील, ती जळतील. तसं आपला सेवा मार्ग तो विस्तृत होईल आणि आपल्याला फळं मिळायला सुरुवात होईल. जेव्हा फळ मिळत नाही एखाद्या गोष्टीचं, नक्की समजायचं आपल्याला अजून सेवा करायची गरज आहे. आणि शेवटी असं की गुरु जो आपल्या जीवनातला अंधकार दूर करणारा आहे, अंतिम शब्द जो आहे तो त्याचाच हो का नाही तो. आणि सेवेमध्ये कोणतेही लाज न बाळगता कलियुगामध्ये तारक नाम श्री स्वामी समर्थ नाम, श्री स्वामी समर्थ नाम, ह्याच नामाला धरून आजच्या ह्या कार्यक्रमाचा आपण भरत चव्हाण यांच्या गीताने आपण इथे शेवट करू. त्या गीताच्या शेवटामध्ये नामस्मरणच आहे. जसं भरत चव्हाण नामस्मरण करतील त्या नामस्मरणाच्या तालावरती आपण ह्या कार्यक्रमाची सांगता करू. आजच्या दिवशी मी इथे थांबतो. आपला जर का आपण कधी शक्य झालं जमलं कधी तर पुण्यामध्ये कधी आलात तर गुरुवारच्या आपल्या राण्याच्या वाडीतल्या बऱ्याच महिला पण तिथे येतात. गुरुवारचा कार्यक्रम एकदा आपण जरूर बघा आणि स्वामी सेवा कशी असावी, स्वामी सेवा कशी करावी, त्याच्यामध्ये कसं वागावं हे आपले तिथले जे सेवेकरी आहेत. आणि हे कौतुक मी करत नाहीये, हे कौतुक केलं आहे सोलापूरच्या स्वामी दर्शन ह्या मासिकाचे संपादक आहेत सतीश कुलकर्णी यांनी. आणि सतीश कुलकर्णी संपूर्ण महाराष्ट्रभर त्यांचा दौरा असतो आणि ते नेहमी सांगतात की मी जिथे मंदिरात जाईन त्या मंदिरामध्ये मी पुण्याच्या मंदिराचा उल्लेख करतो की तुम्ही तिथं जा आणि तिथली सेवा बघा आणि ते कसं आहे, तिथलं मंदिराचा कार्यभार कसा आहे. आपण भरत चव्हाणांचं गाणं ऐकू, ते गीत ऐकू आणि कार्यक्रमाची सांगता करू. आली पुण्यातून मंडळी, आली पुण्यातून मंडळी ना त्यांची श्रद्धा स्वामींवरी, आली पुण्यातून मंडळी ना त्यांची श्रद्धा स्वामींवरी, राण्याच्या वाडीला दरबार भरला, राण्याच्या वाडीला दरबार भरला, आनंद होतो स्वामी सोहळा, आनंद होतो स्वामी सोहळा, सोहळ्याची शोभा वाढविली आपल्या दामले माऊलीनी. आली पुण्यातून मंडळी न त्यांची श्रद्धा स्वामींवरी, आली पुण्यातून मंडळी न त्यांची श्रद्धा स्वामींवरी, त्यांच्या मनाची श्रीमंती भारी, त्यांच्या मनाची श्रीमंती भारी, संकट काळी धावून आली, संकट काळी धावून आली, गोर गरिबांना मदत केली, गोर गरिबांना मदत केली, अशी पुण्यातील मंडळी ना त्यांची स्वामी श्रद्धा हरी, आली पुण्यातून मंडळी ना त्यांची स्वामींवरी. बरं आपलं श्री स्वामी समर्थ. पुण्याचं जे मंदिर आहे त्या मंदिरावर सद्गुरू दादा महाराजांनी एक गीत रचलेलं आहे.
जसं पुण्याच्या मंदिरावर गीत रचलेलं आहे तसंच आता ह्या 1 वर्ष पूर्ण झालं प्रथम वर्धापन दिन राण्याची वाडी इथल्या मंदिरावरही सद्गुरू दादा महाराजांनी गीत रचलेलं आहे. सद्गुरूंना मी विनंती करतो की ते आपण कृपया गीताचं गायन इथे करावं. सद्गुरू स्वतःच साथ देतात आणि आपण ऐका कसं वाटतंय ते पहा. श्री स्वामी समर्थ. सद्गुरू दादा महाराज. स्वामी नामाची ओ गुडी गेली दारोदारी उभी. स्वामी नामाची ओ गुडी गेली दारोदारी उभी. क्षण आला हो भाग्याचा, क्षण आला हो भाग्याचा, मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णाच्या आवडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. स्वामी नामाची हो गुढी केली दारोदारी उभी. क्षण आला हो भाग्याचा, मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. ऐसी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी. दिली जागा स्वामींसाठी, दिली जागा स्वामींसाठी. ऐशी चव्हाण बंधू एकी दिली जागा स्वामींसाठी. मग शेळक्यांनी घेतली उडी, उडी. मग शेळक्यांनी घेतली उडी. बघत आले मुहूर्त सांगे शुभारंभाचा. बघत आले मुहूर्त सांगे शुभारंभाचा. आपल्या स्वामी समर्थांचा, अण्णांच्या कृपेचा. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला. सरपंच आणि विरोधी. जेव्हा भूमिपूजन झालं ना, आपल्या मला वाटतं नगराध्यक्ष इथे आहेत. इथे समोरच सगळेजण बसलेले होते. सगळ्या पक्षांची लोक होती. कसं असतं, एखादा राजकारणामध्ये एखादा प्रस्ताव ठेवला, एक प्रस्तावाला 10 विरोध असतात. पण स्वामींचा मठ बांधायचा ह्या प्रस्तावाला कोणी विरोध केला नाही. आणि त्याला सरपंच एका पक्षाचे होते, मला आठवते. विरोधी पक्षाची लोक पण बसली होती. पण सगळ्यांनी एकमेकांना गळा भेटी देऊन ह्या मठाचा शुभारंभ केला आणि मठाला निधी भरपूर उपलब्ध करून दिला. आणि कोणामुळं तर फक्त गुरुवारी अण्णांच्यामुळं. श्री स्वामी समर्थ महाराज की. भूमिपूजनाचा सोहळा भारी कौतुके रंगला. सरपंच आणि विरोधी, सरपंच आणि विरोधी. माझ्या मनात ठसला भाव गळा भेटीचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. मंदिर झाले सुंदर आती. मंदिर झाले सुंदर आती. मंदिर झाले सुंदर आती. 6 महिन्यांचा अवधी. मंदिर झाले सुंदर आती. भावे स्वामींची मूर्ती, भावे स्वामींची मूर्ती. साथ देती सदैव पाठी हात आबांचा. हा हात आहे ना, हात, हा हात
प्रत्यक्ष गुरुवर्यांच्या बरोबर हा काम केलेला हात आहे. गुरुवर्यांचा उजवा हात जो म्हणतो होता हा हात आहे. ह्या हाताला कधीही विसरू नका. हा हात पाठीशी आहे म्हणून ही सगळी सेवा इथं घडलेली आहे. मठ राणाच्या वाडीचा स्वामी समर्थांचा इथे सोमवारी आरती मग भजनी रंगती. इथे सोमवारी आरती मग भजनी रंगती. भरताची ढोलकी लई खडी. ढोलकी ऐकते का भरताची कशी ती खडी आहे. काड 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 नुसता आवाज करते ती. पुण्यामध्ये आले आम्हाला माईकची गरज लागतच नाही. भरत उभं राहायला गाणं गायला आम्ही माईक बंद करून टाकतो. इथे मोकळी जागा आहे म्हणून चालतं. पुण्यामध्ये लगेच खिडक्या बिडक्या उघडून कोण ओरडते बघायला लागतात. जेव्हा भरत ढोलकी घेऊन येतो मला मी गाणं म्हणतो थांबा म्हणतो. सगळे माईक स्पीकर सगळं बंद करून ठेवून द्यायचं. आता म्हणायला हरकत नाही. इथे सोमवारी आरती मग भजनी रंगती. भरताची ढोलकी लई खडी. भरताची ढोलकी लई खडी. टाळ साथीला नानांचा लाभ घ्यायाचा. टाळ साथीला नानांचा लाभ घ्यायाचा. मठ राण्याच्या वाडीचा स्वामी समर्थांचा. आपल्या अण्णांच्या कृपेचा इच्छित दाताचा. मला सगळ्या मंडळींनी हात वरती करून स्वामींचा जरा जय जयकार करायचा आहे. हा स्वामी ओम स्वामी ओम मुखाने म्हणा मुखाने म्हणा. नेतील नाव स्वामी पहिलं तिरा नैन पहिलं तिरा. मुखाने म्हणा मुखाने म्हणा. नेतील नाव स्वामी पहिलं तिरा माझी पहिलं तिरा. जीवनाचा वेळ सारा इथं घालवा. जीवनात आनंद इथं मिळवा. स्वामी ओम मुखाने म्हणा मुखाने म्हणा. देतील नाव स्वामी पहिलं तिरा माझी पहिलं तिरा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरूंचे नामस्मरा हो दत्तगुरूंचे भजन करा. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय
श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. जय जय श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ अण्णा महाराज की जय.